नमस्ते भाऊ. माणसाला एकदम घाण सवय आहे, ती म्हणजे स्वतःच्या दुःखाला कुरवाळत बसायची. तुमच्या आमच्यासारख्या मनानं सामान्य व्यक्तींचा हा स्वभावच असतो. मग अगदी आपल्याशी कोणी बोललं नाही, आपल्याकडे दुर्लक्ष केलं तरी आपण स्वतःला जगातला सगळ्यात दुःखी माणूस समजतो, कुठेतरी एकांतात जाऊन बसतो. पण आयुष्यात जेव्हा संकट म्हणून उभं राहिलेलं असतं आणि हे संकट म्हणजेच आयुष्य असतं, तरीही त्या संकटावर स्वार होणाऱ्या काही व्यक्ती असतात. जमीला जावेद डांगे याही अशा संकटांवर स्वार होणाऱ्या असामान्य व्यक्तींपैकी एक आहेत. स्वतः अनाथ असलेल्या जमीला भाभी उर्फ लिंबू सरबतवाल्या भाभीनं आयुष्यातल्या संकटांवर हसत हसत मात करत स्वतःचं विश्व उभारलं आहे. नगरी नगरीच्या या भागात या भाभीची कहाणी उन्हीं की जुबानी. हा एपिसोड शेवटपर्यंत बघा आणि हो, चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. किधर चाय किधर देना है फारूक? सर लेस शुगर ना, लेस शुगर का चाय. यस. कितना, एक क्या दो है? कितना, एक ही क्या दो? अमनी 1 टी ये ले. हाँ बोलो सर. चाय, कॉफी, मैगी, कॉर्न पकोड़ा, चीज पकोड़ा, ऑनियन पकोड़ा. ओછી ખાંડની શુગરની ઓછી શુગરની ચાય છે. કટિંગ का ग्लास શુગર ઓછી મૂક્યું છે. તમને મળશે કોર્ન પકોડા મળશે, ભજીયા મળશે, તમને વડાપાવ મળશે, ચીઝ પકોડા છે સર. कटिंग का ग्लास. कटिंग का ग्लास. थांब 2 मिनिटं. अरे बापरे, हे पण हातात किती पाहिजे? चीज पकोड़ा पण મળશે, कॉर्न पण મળશે, બધું તમને ફાઇન મળશે સર. ઓનિયન પકોડા આપો. फारूक यांना जागा कर बसायला जागा कर. चाय કેટલા આપું તમને? 2 આપો સર. અહીંયા બેસી જાઓ, નહીં તો અહીંયા આવીને અહીંયા બેસી જાઓ. બેસી જાઓ. नहीं, गुजराती बोले तो लाइक इट इज देर आर वेरी मेनी टूरिस्ट कमिंग इन दिस पंचगनी एंड महाबलेश्वर ना, सो गुजरातीज आर द मोस्ट ओवर हियर. तो गुजराती, देन वी बिलोंग टू दिस प्लेस, सो वी स्पीक मराठी वेरी वेल. स्टडीड इन इंग्लिश मीडियम स्कूल, सो आई स्पीक इंग्लिश वेरी गुड. और हिंदी तो बिकॉज आई एम अ मुस्लिम तो हिंदी बोल लेते. तो बिजनेस के लिए बहुत यूजफुल होता है ना. योर कम्युनिकेशन शुड बी नाइस and everything we serve is fresh. We use good oil also. Sunflower में refined oil वापरे. बिल्कुल તમે તમારું ઘરું પણ નહીં બેસે મેડમ. તમને ચોખ્ખું માલ આપશો, નહીં ટેન્શન. પાણીની કેટલી, 10 વાળી જોઈએ કે 20 વાળી જોઈએ? फारूक साधू आपको के ठंडू आपको? हाँ, तो एक हे दे. हे घेऊन जा. तिथं समोर ताई, तुमचं नाव काय? माझं नाव जमीला जावेद डांगे. जमीला जावेद डांगे. डांगे. हो. आता मी मगापासून बघतोय तुमच्या स्टॉलवर आहे मी. तुम्ही किती भाषा बोलता एकूण? सर 4. कोणत्या कोणत्या भाषा बोलताय? इंग्लिश कारण इंग्लिश मीडियम कॉन्व्हेंट स्कूलला शिकले. हा. आणि हिंदी कारण ऑफकोर्स मुस्लिम मध्ये. हा. ओके. आणि गुजराती म्हणजे इथं पाचगणी महाबळेश्वर मध्ये गुजराती कस्टमर भरपूर येतात. बर. हा, तर त्याच्यामुळे ती आदत पडली. बर. सवय लागली ना आपल्याला. आणि दुसरं इंग्लिश, मराठी, गुजराती आणि हिंदी. तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण मी 12वी पास. ओके. उन्हीं 12th स्टँडर्ड पास. मी का अनाथ आश्रमची पोरगी, मला आई वडील नाही. अरे बापरे. पारशी लोकांनी सांभाळलं म्हणून मला गुजराती आहे. क्या बात आहे. मी एक अनाथ आश्रमची पोरगी. तुम्ही स्वतः अनाथ आश्रमात वाढले? हो, वाढले. लहानाची मोठी तिथंच झाली. तुमच्या आता नातेवाईक कोण कोण आहेत? आता नातेवाईक कोण नाही, माझे 2 मुली आहेत. हा. माझे हस्बंड आहेत. हा. आणि भाऊ म्हणजे तो पण अनाथ आश्रमचाच आहे, त्याचं नाव फारूक आहे. हे फारूक भाई? हे फारूक भाई, ते पण अनाथ आश्रमचाच आहे. बर. त्याला पण फॅमिली नाहीये. अरे बापरे. म्हणून मी सांभाळते त्याला. क्या बात आहे. वाह. उसकी माँ बाप बहन भाई सब में. क्या बात आहे. वाह. लोका परिवार. हे कधीपासून सुरू केलं तुम्ही? पहिलेपासून. माझे सासरेपासून आहेत माझे. पण नंतर मग मी वरती आले. मी पहिले शिकवायची, ट्युशन्स वगैरे घ्यायची, शाळेमध्ये थोडं मॉन्टेसरी मध्ये शिकवायची मी. आणि मग नंतर हा बिझनेस बेस्ट आहे. ओके. हाँ, है बिजनेस बेस्ट. ओके टेक योर कॉल. हाँ हेलो बेटा, है मैं टेबल के ऊपर, युवा बेटा ऊपर.
हाँ आई एम ऑन टॉप. हाँ बेटा आजा. ओके ओके कम. आई एम ऑन द शॉप ओनली. हाँ ओके बेटा. हाँ येस. आता तुम्ही मुलींचा उल्लेख केला तर मुली कुठं असतात तुमच्या? एक मुलगी तिचं ग्रॅज्युएशन झालंय आणि तिनं हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा केले. नाउ शी इज अ मॅनेजर, जनरल मॅनेजर इन क्विंटल रेसिडेन्सी. ओके. इन दिस थिंग पंचगणी ओनली. ओके ओके. आणि दुसरी 12वीला आहे. तिचं नाव युसरा आहे. मोठीचं नाव शगुफ्ता. बर बर बर. शिकतात. किती 10वाली का 20वाली मॅडम? हे घ्या ताई. आता किती वर्ष आली या धंद्यामध्ये तुम्ही? ह्या धंद्यावरती बघा आता मी 53 वर्षाची. तुम्ही 53? ओके ओके. सो 53 बरस से है. तो फिर देखो आई गॉट मैरिड व्हेन आई वाज ओनली 18 इयर्स. ओके. उसके बाद में फिर शॉप मेरे हस्बैंड रन करते थे. उसके बाद में एक साल बाद म्हणजे मैं आफ्टर आई डिलीवर्ड अ चाइल्ड विद शगुफ्ता. शी वाज बोर्न इन 92. ओके. उसके बाद में आई स्टार्टेड कमिंग ऑन टेबल. ओके ओके. 93 से आती. अच्छा. अपने वेज मैगी जो है. अरे फारूक चाय अभी बोला है तो चाय वापस बनाना पड़ेगा. आणि आम्ही ना चहामध्ये म्हणजे फक्त दुधाचं बनवतो. पाणी नाही होतात. ना घेऊन टाका. भाभी आता सगळीकडे वुमन एम्पॉवरमेंटचा विषय चालू असतो. महिला हे सोशल वर्क पण करते सर. अरे बापरे. आय डू अ लॉट ऑफ सोशल वर्क. मग तुमचं स्वतःचं मत सांगा की महिला खरंच आपला आहे का ते तिच्या हातात आहे? तुम्हाला एक सांगू का, महिला कुठेच तसं बघायला गेलं ना तर कमी पडत नाही. तर घरचं काम तुम्ही म्हणताय ना, घरचं काम. आय डोंट हॅव कॅडबरी बेटा. यू कॅन टेक लॉलीपॉप. महिला का कमी पडत नाही? घराचं पण काम तीच करतात. पोरं पण तीच सांभाळतात. 330 लेव 2 मिनिटं सर. हो चालू दे 330 400 500. फारुक भाई 2 मिनिट थांबा. आता तुम्ही स्वतः अनाथ आश्रमात वाढलेत वाटतं ना? हां. जमीला ताई तुम्हाला सांभाळतात ते. तुम्हाला त्यांचा आधार आहे का त्यांचा तुम्हाला आधार आहे? काय दोघांना एकमेकाचा आधार. बर 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 बर. तुमची फॅमिली कुठे आहे आता? इकडेच आहे. इथंच आहे का? किती जण? लाव इधर लाव. इधर देने का इनको. हाँ उनको दे रहा. चहा झाले या 2 मिनिट. जमीला ताई काय म्हणताल मग तुम्ही? आता महिला सबलीकरणाबद्दल आपण बोलत होतो. तसं बघायला गेलं तर महिला आता सगळीकडं स्ट्रॉंग आहेत. खरी गोष्ट आहे ना. आता आपण असं म्हणतोय की गडीत सगळं मीन्स मॅन सगळं म्हणजे आम्ही माणूस सगळं करतो. मला वाटत नाही. मला नाही वाटत. कारण ऍक्च्युली ना माणूस बायकांवरती अवलंबून असतो. बरोबर बरोबर आहे. भांडणं झाली, कुठं जायचंय, कुठं काय झालं तर ते बायकाच पुढे येतात. म्हणजे भांडायसाठी नाही, सॉल्व्ह करायसाठी. कारण ती मनापासून पण ती वॉर्मच असती. कारण कुठली बाजू तिला माहिती आहे. आणि गडी माणसं कशी असतात, एग्रेसिव्ह असतात. त्यांना सुद्धा नाव ठेवून नाही चालत. एक सांगते तुम्हाला, बायकांची साथ लेडीजची साथ असेल ना तर तो पुरुष चांगला. जमीला ताई, आता ज्यावेळेस पर्यटक इथे येतील आणि त्यांना तुम्हाला भेटायची इच्छा असेल तर त्यांनी तुम्हाला कसं ओळखायचं आत्ता सांगा आम्हाला. सर मला ना ते हे म्हणतात, हे लिंबू शरबतवाली भाभी. लिंबू शरबतवाली भाभी. गोळा आईस गोळावाली भाभी नाही तो लिंबू शरबतवाली भाभी. बर म्हणजे मी भाभी. पाचगणीत आलं की तुमचं नाव घेतलं तरी तो इथं. बर 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 बर. दिस इज माय नेम. ओके ओके ओके. थँक्यू सो मच. खरं तर जन्माला आलेल्या कुणाच्याच वाटेला दुःख नको असं आपल्याला वाटतं. पण जीवन म्हणजे कभी सुख तो कभी दुःख आहे असंच असतं. आयुष्यातल्या सुखदुःखाच्या प्रसंगांना समर्थपणे तोंड देतच आयुष्याची वाटचाल करायची असते. फक्त मीच तेवढा दुःखी, माझ्याच वाटेला हे सगळं आलं असा विचार तुमच्या प्रगतीच्या वाटा रोखून धरतो हेच खरं. तेव्हा लिंबू शरबतवाल्या भाभीचं काळीज प्रत्येकाच्या हृदयात असेल तर कुठल्याही संकटावर स्वार व्हायला आपल्याला इतरांच्या मदतीची गरज पडणार नाही. नगरी नगरीचा हा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. आणि हो, ही लिंक जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या लिंबू शरबतवाल्या भाभीला 7 समुद्रापलीकडे पोचवा. खरं तर एखाद्या महान संघर्ष योद्ध्यासारखंच जमीला भाभीचंही जीवन आहे. त्यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या संकटांना अगदी सुख म्हणून झेललं आणि आयुष्य अक्षरशः साजरं केलं. इतकं सोपं नसतं अनाथ आश्रमात वाढूनही पुन्हा नव्या उमेदीनं नवा परिवार, नवीन आयुष्य उभं करणं. जमीला भाभीच्या या वाटचालीबद्दल, त्यांच्या एकूण आयुष्याबद्दल
तुमची कमेंट अतिशय गरजेची आहे. तेव्हा कमेंट जरूर करा आणि भाभीचा उत्साह वाढवा. जमिला भाभीच्या या जिद्दीला नगरी नगरीचा सलाम. नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा, डोकं खाजवा, घंटी वाजवा, लाईक करा, पुढे पाठवा, कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी यूट्यूब चॅनल. पांढऱ्याचे पांढरे, काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे.